वडील म्हणाले, व्यवसाय करतोयस तर लाखाचे 12,000 करू नकोस. पण अजिंक्यने 80,000 रुपयांचं नुकसान स्वतःच्याच हाताने केलं आणि व्यवसायच बंद करायची वेळ आली. हे सगळं भीतीमुळे घडलं. पुण्यात राहणाऱ्या अजिंक्यने फळ विक्रेता व्हायचं, अर्थात मातीशी जोडलेला व्यवसाय करायचा असं ठरवलं. घरूनच व्यवसाय सुरू केला. इंटरनॅशनल बिझनेसची पदवी होती, पण दुकान नव्हतं. आता फळं अनेक जण विकतात, आपल्याकडे कोण येणार? मग आपणच लोकांकडे गेलो तर? पण कसं? तर 2014 मध्ये सामान्य माणसांसाठी सबस्क्रायबर हा शब्द सुद्धा नवीन होता. तेव्हा काळाच्या पुढे जाऊन या मराठमोळ्या मुलाने फळांचं मंथली सबस्क्रिप्शन सुरू केलं. पण सुरुवातीला अजिंक्य लोकांना फळं देऊन पैसेच मागत नव्हता. आपली फळं वाईट निघाली तर लोक नावं ठेवतील ही भीती, आपण लोकांना फसवत नाही ना ही भीती, या नादात काही लोकांनीच अजिंक्यला फसवलं आणि त्याने 80,000 रुपयांचं नुकसान करून घेतलं. पण आई वडिलांचा भक्कम सपोर्ट आणि आपण ताजी फळच देणार या विश्वासाने एक शेवटचा प्रयत्न म्हणून फ्रूटलँड या नावाने दुकान सुरू केलं. मग काय, ताजी फळं आणण्यासाठी भल्या पहाटे 3:30 वाजताच दिवस सुरू. एक एक करत हजारो कस्टमर्स जोडले गेले. मंथली सबस्क्रिप्शनच्या कल्पनेने त्याला तारलं. यामुळे व्यवसायात खंड पडला नाही. ही भन्नाट कल्पना तुम्हालाही आवडली असेल तर कमेंटमध्ये क्लॅप करून अजिंक्यचं कौतुक नक्की करूया. व्यवसायाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना अजिंक्य फळांचा व्यवसाय यशस्वीरित्या करतोय. तुम्हाला देखील फळांचं हे हेल्दी सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर इथेच दिलेल्या नंबरवर संपर्क करा. डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स उपलब्ध. आणि आपल्या चॅनललाही आत्ताच सबस्क्राईब करा आणि प्रेरणा मिळवत राहा.